नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यात काँग्रेस पक्षाकडून मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षातर्फे आमरण उपोषण करण्यात आले. सदर आमरण उपोषण जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्राम, पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांना उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपविभागीय अधिकारी मौदा यांचे दालनात खासदार बर्वे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी उपोषणकर्त्यांना दिली आहे. छबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर. करून दाखवेल की पुन्हा त्या ठिकाणी देशमुख कुठला आहे तर देशमुखी पूर्ण त्याला लक्षात आणून देईल. माझा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचवून द्या. 1 महिना देतो, सरकार 2 महिन्यांत देणार आहे, पण 1 महिन्यामध्ये देशमुख तुम्ही दुरुस्त झाले नाही. हा सुनील केदार याला सगळ्या गोष्टीचा पुन्हा त्याच्या उगाच त्या ठिकाणी आहे असं काय आरोप करून देईल की पुन्हा लक्षात येऊन जाईल त्या ठिकाणी कसं राहते त्या ठिकाणी तहसीलदारी, आणि ताबडतोब त्या ठिकाणी आपण त्याचा निकाल करावा. माननीय खासदारांचा मनापासून आभारी. आपण येत असताना जिल्हाधिकाऱ्यांवर जे बोलून आलेलं आहे आमरण उपोषण सुरू आहे. आमचे मित्र योगेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या उपोषणाला आज आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व आणि माजी मंत्री माननीय सुनीलबाबू केदार साहेब यांनी भेट दिलेली आहे. त्यानिमित्त आज या सभेमध्ये उपस्थित आपल्या माजी जिल्हा परिषद सुरेशभाऊ भोयर, जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याण सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे, जिल्हा परिषदच्या माजी सभापती तापेश्वरजी वैद्य, पंचायत समिती सभापती राहुलजी, पारसरी पंचायत समिती सभापती मंगलाताई निंबोने, उपसभापती करुणाताई भोवतेजी, आमचे मित्र राजाभाऊ तिळकेजी, जिल्हा सदस्य दिनेशजी ढोले, त्या तालुक्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वानखेडेजी, सर्व मौदा तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी वर्ग, बंधू आणि भगिनींना, ह्या तालुक्याची ओळख बाबूजी शांत म्हणून आणि सुसज्ज, चर्चेनुसार निर्णय घेणारा आणि कायदा सुव्यवस्था पाळणारा असाच तालुका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की मौद्यामध्ये कुठेही अशी अप्रिय घटना घडली किंवा खूप आंदोलन, खूप मोर्चे असं होत नाही. एक एनटीपीसी सोडला तर बाकी सर्व व्यवस्थित ह्या तालुक्याच्या असं एक आचरण आहे. परंतु मागील काही दिवसापासून आपण बघत आहे का वारंवार तालुक्याची तक्रार, आपल्या लोकांची तक्रार येत आहे की तहसील ऑफिस, पोलीस स्टेशनला आता थोडी सुधारणा झाली असेल. कारण की तो एक पीआय होता, तो पक्ष विचारायचा, त्याला आता जमा केलेला आहे तिथं. तसं याला पण जमा करून आपण तहसीलदाराला चिंता नाही आहे. परंतु आपल्याला फक्त एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल की जो शासन आहे, आपल्या घरच्या जसा मोठा व्यक्ती जसा वागतो किंवा आपल्याला जसं मार्गदर्शन देतो त्याच पद्धतीने खालचे लोक चालतात. योगेश भाऊ, आपण लक्षात घ्या, महाविकास आघाडीचे सरकार असताना, कोरोना काळ असताना आणि पाऊस सुरू असताना आपण कापूस खरेदी केलेला आहे. ती वेळ, तो काळ आणि ती परिस्थिती विपरीत असताना सुद्धा, कारण की त्यावेळेस शासनमध्ये आपले महाविकास आघाडीचे नेते, शेतकऱ्यांच्या कळवारी आणि आपल्या जिल्ह्यातून कॅबिनेट मिनिस्टर आपले सुनीलबाबू केदार होते. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कापूस खरेदी लावण्यास भाग पाडलं. जेव्हा की त्यावेळेस शासनाचं नुकसान झालं तो कापूस खरेदी करत त्यावेळेस, परंतु शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून तो नुकसान शासनानं सहन केला. जोपर्यंत मानसिकता तुमची वरच्या लोकांची काय आहे,
ते आपल्याला माहीत आहे. आणि हे खालचे लोक तर फक्त दाखवासाठी आहे का यांनी केलं नाही म्हणून. का ही गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना माहीत नाही का की इथं किती कास्तकारांना आपल्याला नुकसान भरपाई मिळाली आणि किती लोकांना नाही मिळाली. पण त्यांना माहीत आहे वरून आता फक्त मुख्यमंत्री आले म्हणून काहीतरी लोकांना द्यायचं आणि फक्त न्यूजमध्ये सांगायचं की आम्ही केलं. ती सरकार जे आहे शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्याच्या तोडाला फक्त पानं पोचणारी सरकार आहे. त्यामुळे ह्या सरकारकडून खूप जास्त अपेक्षा नाही आहे. पण आपल्याला न्याय करायचा, आपल्या लोकांसाठी लढायचं आहे. त्या उद्देशाने आपण एक आंदोलन उभं केलेलं आहे. निश्चितच ज्याप्रमाणे आज आपण जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपले लोक आहे त्याचं कारण हे आहे की आपले सर्व सहकार क्षेत्रामध्ये आपले लोक याचकरिता आहे कारण की त्यांच्या शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अडचणी आपणच सोडवतो. बाकी दुसरा कोणताच पक्ष फक्त मोर्चे करते तो खूप वेगळ्या पद्धतीने करते. शेतकऱ्यांकरता कधी एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था, पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है। ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है। उसके शरीर से बहुत खून बह रहा है। उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे। एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है, इसके पास तो एंड्रॉयड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है, इसके परिवार वालों को कैसे बताया जाए। सोच में पड़ जाता है। तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया, पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है। दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं, हाय बेचारा, कोई उसे बचा भी नहीं पा रहा है। ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है। इसी कारण आदमी की जान भी जा सकती है। काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रैकिंग स्कैनर लगा होता, तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता। ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है, क्या आपने अपनी गाड़ी पे वीटी स्कैनर लगाया हुआ है? सावधानी ही सुरक्षा है।